मित्रांनो, एंड सेमचा अभ्यास करताय, सो ऑब्विसली प्रश्नपत्रिका आणि अभ्यास हे दोन्ही समांतर आपल्याला करायचंय. जसं मी मागच्या व्हिडिओत तुला सांगितलं होतं की नुसता अभ्यास करशील आणि शेवट पेपर घेशील मग गडबड करून देशील, असं चालणार नाही. त्यामुळे मागच्याच व्हिडिओमध्ये तुझा अभ्यासाचा पॅटर्न पहिला चेंज केलाय की आपला शहाणपणा आता बाजूला ठेवायचं, आपले डोकं चालत नाही ना, आता माझं डोकं वापरायचं. मी टॉपर होतो, मी सांगितलं तेच तू फॉलो करायचं. मी काय सांगितलं होतं, टॉपिक झाला सोबत प्रश्नपत्रिका, टॉपिक प्रश्नपत्रिका दोघं सोबत जाऊ द्यायचं, म्हणजे प्रश्नपत्रिकेची ओळख होते. ओळख झाली की माणूस आपल्याला पैसे देतो. तसंच आहे, ओळख झाली प्रश्नपत्रिकेसोबत की पेपरला जेव्हा बसतो तेव्हा तो पेपर आपल्याला ओळख देतो, म्हणजे त्याच्यात आउट ऑफ सिलेबस आलं असं आपल्याला वाटत नाही, आपण ब्लँक होत नाही, आपल्याला सगळं माहिती असतं कुठे काय येणारे, काय गुगली टाकणारे. हे क्लिअर केलं होतं. मग आता त्याच व्हिडिओवर भरपूर मुलांनी प्रश्न विचारले होते की सर PYQ करायचे, तुम्ही म्हणताय म्हणेन की किती प्रश्नपत्रिका करायच्या. सो आता हेच मी इथे क्लिअर करणार आहे. ओके, लक्षात घे, तुला जर जस्ट पास व्हायचं 28-30 वर गोल्डन आहे, तुझ्या इच्छा आहे की नाही सर मला काही जास्त नाही भाऊ, मला जस्ट पास व्हायचंय, विषय काढायचा आहे. सो आपण धरूया की तुला 70 पैकी ना तर पेपर बरोबर, सो 70 पैकी तुला 28 ते 35-40 पर्यंत जायचंय. तर या 28 ते 30 मार्क पाडायचे, 35 मारायचे. तर या केसमध्ये पहिलं तर आपला अभ्यास कंपल्सरी, बरोबर, अभ्यास करायचाच आहे. अभ्यास, IMP क्वेश्चन आणि याच्या सोबत जो आपला PYQ येणार आहे हे PYQ. हे PYQ किती करायचे तुला, ऍटलिस्ट एक PYQ कर, तुला इथे 28 ते 30 मार्क पडून जातात. एक PYQ केला तर शुअरली 30 म्हणजे 35 पर्यंत मार्क पडून जातात. पण तुला आता घ्यायचे, समजा मार्क तुला जास्त पाहिजे, म्हणजे तुला जायचं आता 40 ते 45च्या घरात जायचं, तर ऍटलिस्ट तू इथे 3 PYQ ऍड कर, किमान 2 तरी कर, किमान 2. वेळ भेटला नाही, वेळ भेटला तर 3 पण कर, पण 2 तर आले पाहिजे. तुला वाटतं यार मला आता अबोव 60 जायचंय, मला 70 on 70 जायचं, तर 4 ते 5 PYQ तू करायलाच पाहिजे 100%. हे केलं ना तुझा कॉन्फिडन्स भयानक होऊन जाईल, तू कोणालाच आवडणार नाही, कुणाला हटणार सुद्धा नाही. बघ आता PYQ पण कसं करायचं की अभ्यास करताना तू म्हणजे सर PYQ करायचं म्हणजे काय, मी प्रश्नपत्रिका बघून जातो, असं पण नाही चालत. PYQ करायचं म्हणजे मला काय सांगायचंय, एकदा अभ्यास कंप्लीट झाला, इम्पॉर्टंट क्वेश्चन कंप्लीट झाले की ही जे आहे रूम मध्ये एकटाच बसायचं. रूम मध्ये एकटा, जसं एक्झाम हॉलमध्ये असतो ना तसंच, मी पुन्हा तेच सांगतोय. रूम मध्ये एकटाच बसायचं, 2.5 तासाचा अलार्म लावायचा आणि 2.5 तास या रूम मध्ये एकट्यानेच पेपर द्यायचा. असा एक पेपर दे, मग तुला 30 मार्क पडतील, 30-35. असे 2दा पेपर दिले तर तुला 40-45 पर्यंत जाशील. 3 ते 4 ते 5 वेळा दिला तर तू आउट ऑफ मार्क घेशील. या पद्धतीने तू ठरव तुला किती पोट वाढवायचं, त्या पद्धतीने तू जेवण, तुला किती बॉडी बनवायची त्या पद्धतीने तू सेट मार. कळतंय तुला? सो या पद्धतीने जायचं, टेन्शन घ्यायचं नाही. अजून काही डाऊट आला मला विचार, आणि जे मागचे व्हिडिओ सध्या जे काही अभ्यासाचे रिलेटेड मी व्हिडिओ देतोय ते व्हिडिओ आवडत असतील मित्रांनाही शेअर कर, डाऊट असेल कमेंटमध्ये लिही. पण ज्या स्ट्रॅटर्जी मी देतोय लक्षात ठेव, त्या सगळ्या मी अशा जसे डॉक्टरेट लोक असतात ते एकदम हाय लेवलला शिकवतात, वर्गात आले एकदम हाय लेवलला शिकवतात, आपल्या डोक्यावर निघून जातं, त्यांना वाटतं आपण भारी शिकवलं, एकदम टॉप लेवलचं नॉलेज दिलं मुलांना, पण मुलांना ऍक्च्युली काही कळत नाही. सो तसंच मी करतोय, त्या डॉक्टरेट लोकांसारखं नाही देते, ग्राउंड लेवलला तुला आयडियाज देतो ज्या मी फॉलो केल्या, जनरल मुलंही फॉलो करतात, क्लासमध्ये येणाऱ्या मुलांना मी देतो, जे माझ्याशी रोज काउन्सिलिंग मध्ये मुलांना डाऊट येतात ते माझ्याशी बोलतात, त्यांना पण आम्ही ज्या आयडियाज देतो, ज्या आता 1 महिन्यात पॉसिबल आहेत त्याच कल्पना, त्याच आयडियाज मी तुला शेअर करतोय. सिंपल ग्राउंड लेवलच्या आपल्या बोलण्या चालण्यातल्या, चहाच्या टपरीवर गप्पा मारण्याच्या ज्या आयडिया आहे आम्ही वापरल्या त्याच तुला देतोय, त्याच तू फॉलो कर. यस, सो जास्त हाय लेवलला जायचं नाही, आता वेळ कमी, आपल्या नॉर्मल लेवलनेच अभ्यास करायचा. सो आयडियाज तुला वाटत असतील फायदा होतो, यांनी कॉन्फिडन्स बिल्डिंग होत असेल तर नक्की व्हिडिओज मित्रांना शेअर करत जा, चॅनल सबस्क्राईब कर, आणि एंड सेमच्या रिलेटेड जेवढे अभ्यासाचे व्हिडिओ आता आहे पुढे येणारे सगळ्या बघ, डाऊट घेऊ नको, बिंदास राहा. पर्पल हॅट आहे तर तू नक्की टॉप करशील. आणि अभ्यास करताना ऑब्विसली पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड कर, त्यावर प्रत्येक विषयाचे फ्री व्हिडिओ लेक्चर आहे ते बघ, ऍटलीस्ट तुझं 8-10 मार्काचं तर फ्री मध्ये काम होऊन जाईल. आवडलं तर सबस्क्रिप्शन घेऊन घे, कारण पर्पल हॅटचं सबस्क्रिप्शन घेतलं तर त्याच्यापेक्षा वेगळं मग तुला काहीच करायचं नाही. टेलिग्रामचे ना नोट्स बघायच्या, ना मित्रांनी दिले IMP करायचे, ना पुस्तक वाचायचं, काहीच करायचं नाही. कोर्समध्ये जेवढं दिलं तेवढंच कर, तरी तू शुअरली स्कोरिंग करून घेतो. सो नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशन घेऊन अभ्यास कर, कमी वेळेत वर्गात पहिला येशील, टॉप करशील. थँक्यू.